लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या चुकीच्या नियोजनाचा फटका आता थेट प्रवाशांना बसतोय। शनिवार आणि रविवारी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक संतप्त झालेत आणि यातच उद्या राज्यपालांच्या दौऱ्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आलाय। ओझरच्या सायखेडा फाट्याजवळील उड्डाणपुलाला भगदाड पडल्यानं नाशिककडे जाणारी वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे। मात्र नियोजनाअभावी पिंपळगावहून येणारी वाहतूक एअरफोर्स कॉर्नर पासून वळवल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच रोडवर आली आहे। आता शनिवारी एसटी बस नादुरुस्त झाल्यानं तासनतास कोंडी झाली, तर प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागलाय। महामार्ग प्रशासनाकडून स्लॅब दुरुस्तीचं काम सुरू आहे, मात्र किती दिवस ही एकरी वाहतूक सुरू राहणार आहे हे देखील सांगू शकत नाहीये। तर दुसरीकडे मुंबई आग्रा महामार्गावर गवारे पॉइंट आणि 10वा मैल येथेही काम सुरू असल्यानं या संपूर्ण पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची बाब झाली आहे। प्रशासनानं तातडीने पर्यायी मार्ग आणि आपत्कालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तर नाशिकहून पिंपळगावकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांनी उद्या घराबाहेर पडण्याआधी वाहतूक अपडेट्स नक्की तपासाव्यात, इतकं मात्र खरं। अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।